इयत्ता 10वीचे वर्गमित्र नमस्कार, गुड मॉर्निंग. आज आपण आपल्या अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या तासिकेला सुरुवात करणार आहोत. कालच्या तासिकेमध्ये आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 या पुस्तकातील गुरुत्वाकर्षण या पाठाची सुरुवात केली होती. तुम्हाला आठवत असेल आणि आपण वाचलं पण असेल. कालच्या तासिकेमध्ये आपण गुरुत्वाकर्षण ही संकल्पना समजून घेतली होती. यामध्ये मी आयझॅक न्यूटन विषयीची माहिती तुम्हाला दिली होती. गुरुत्वाकर्षणाचा शोध कसा लागला, यासाठी न्यूटनचे योगदान कसे आहे हे आपण त्यामध्ये पाहिलं. त्यानंतर आपण बल आणि गती या दोन संकल्पना समजून घेतल्या होत्या. यामध्ये मी तुम्हाला एक चेंडूची संकल्पना सांगितली होती. त्यानंतर वर्तुळाकार गती, ज्यामध्ये एका दगडाला दोरी बांधून ती आपण हाताच्या सहाय्याने फिरवली होती आणि फिरवता फिरवता ती दोरी सोडली होती. आठवलं ना तुम्हाला? आता आपल्याला त्यानंतरच्या काही संकल्पना शिकायच्या आहे. यामध्ये सर्वात प्रथम केपलर नावाचा जो शास्त्रज्ञ होऊन गेला, त्यांनी काही नियम बनवलेले आहेत. बल आणि गतीशी संबंधित केपलरचे नियम आपण या ठिकाणी आज बघणार आहे. अत्यंत पुरातन काळापासून मानवाच्या मनामध्ये ग्रहांबद्दल अत्यंत जिज्ञासा होती. आकाशामध्ये दिसणारे ग्रह, तारे, सूर्य, चंद्र यांच्याबद्दल त्याला नेहमीच आश्चर्य वाटत असे. आणि या आश्चर्यापोटीच बरेच तत्कालीन तज्ज्ञ, ज्यांना आपण शास्त्रज्ञ म्हणतो, यांनी त्याच्या माहितीचे आकलन करण्याचा प्रयत्न केला, ती माहिती समजून घेण्याचा प्रयत्न केला. गॅलिलिओच्या पूर्वी, गॅलिलिओ हा एक शास्त्रज्ञ होता, त्याच्यापूर्वी अशा प्रकारची काही निरीक्षणे लोकांनी केली तर ती साध्या डोळ्याने केली जात असत. 16व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत ग्रहाची स्थिती आणि गती विषयक बरीचशी माहिती जगामध्ये उपलब्ध होती. गॅलिलिओला यामध्ये एक वेगळं स्थान देण्यात आलं. याचं कारण असं, जसं मी आता तुम्हाला गॅलिलिओबद्दल बोललो, तर पूर्वीच्या काळातील लोक ग्रहाकडे केवळ आपल्या उघड्या डोळ्यांनी बघत होते, परंतु या ग्रहाला अत्यंत जवळून बघण्याची संधी लोकांना मिळत नव्हती. ती संधी गॅलिलिओने लोकांना मिळवून दिली. कशी? विचार करा. बरोबर, गॅलिलिओने ग्रहांना अत्यंत स्पष्टपणे पाहण्यासाठी एक दुर्बीण बनवली आणि या दुर्बिणीच्या सहाय्याने एखादा खूप दूरवर असलेला ग्रहसुद्धा अत्यंत स्पष्टपणे पाहता येणे शक्य झाले. आणि त्यामुळे लोकांना या दुर्बिणीचा उपयोग करून मग ग्रहांची पृष्ठभूमी कशी आहे, त्यांचा आकार कसा आहे, हे बऱ्यापैकी पाहता येऊ लागलं. त्यातच योहानस केपलर नावाचा एक शास्त्रज्ञ पुढे आला आणि त्याने सुद्धा याच माहितीला पडताळणे सुरू केले, त्याच्यावर संशोधन सुरू केलं. थोडक्यात त्यांनी संशोधन केल्यावर त्याला असं आढळलं की काही विशिष्ट शास्त्रीय संकल्पनांवर आधारित हे सगळं आहे. मग याचे काही नियम असू शकतील का, ते आपल्याला मांडता येतील का, यासाठी त्यांनी प्रयत्न केला. आणि हेच नियम आपल्याला या पाठामध्ये दिलेले आहेत. त्यापूर्वी आपण आपल्या पान नंबर 3 वर एक चौकट दिली आहे, माहीत आहे का तुम्हाला? त्या ठिकाणच्या माहितीबद्दल आपण थोडंसं चर्चा करूया. लंबवर्तुळ म्हणजे एखाद्या शंकूला एका प्रतलाने तिरके छेदले असता तयार होणारी आकृती. लंबवर्तुळ म्हणजे एखाद्या अंड्यासारखा आकार. यालाच प्रतलीय लंबवृत्त असे भूमितीमध्ये म्हटले जाते. याला 2 नाभिबिंदू असतात आणि या 2 नाभिबिंदूपासूनच्या वृत्तावरील कोणत्याही बिंदूच्या अंतराची बेरीज एकसारखी असते.
तर तुमच्या या चौकटीमध्ये जी आकृती दिलेली आहे त्याला नाव आहे 1.3 लंबवर्तुळाकार कक्षा. तर या आकृतीमध्ये F1 आणि F2 हे जे दोन बिंदू आहेत हेच ते नाभिबिंदू आहेत. आणि त्या बिंदूला साधून त्या ठिकाणी दोन चौकोन बनवलेले दिसतात तुम्हाला, एकमेकात गुंतलेले. यामध्ये A, B आणि C हे परिघावरील कोणतेही बिंदू आहेत. पहा आता A, B आणि C हे त्या लंबवर्तुळाकार वर्तुळाच्या परिघावर असलेले बिंदू आहेत. आणि असे असेल तर मग AF1 अधिक AF2 बरोबर BF1 अधिक BF2 बरोबर CF1 अधिक CF2. म्हणजे AF1 आणि AF2 यांची बेरीज, BF1 आणि BF2 यांची बेरीज आणि CF1 आणि CF2 यांची बेरीज समान आहे, असं त्या वरच्या वाक्याचा अर्थ आहे. याच बाबींचा विचार करून केप्लरने पहिला नियम बनवला. त्याने सांगितलं ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो. दुसरा नियम बनवला ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते. आणि केप्लरचा तिसरा नियम आहे सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो. हे 3 नियम केप्लरने सांगितले. आता तुम्हाला या 3 नियमांचं दोनदा वाचन करायचं आहे आणि आपल्याला समजतो का पाहायचं आहे. मग समजलं नाही तर मी तुम्हाला याच्यावरची काही उदाहरणं सांगणार आहे. तर मी तुम्हाला 2 मिनटं वेळ देतो. ठीक आहे? ओके. हां, केला का विचार तुम्ही? ठीक आहे. मग मी तुम्हाला थोडंसं स्पष्ट करून सांगतो. केप्लरचा पहिला नियम काय म्हटलं होतं आपण? ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो. आता शेजारची आकृती पहा, पान नंबर 3वर 1.4. सूर्य हा वरील आकृतीप्रमाणे F2 बिंदूवर आहे. आणि तसा जर विचार केला तर मग आकृतीप्रमाणे 1.4च्या आकृतीप्रमाणे ग्रहाची सूर्याभोवतीच्या परिभ्रमणाची लंबवर्तुळाकार कक्षा अंडाकृती दाखवलेली आहे. आणि सूर्याची स्थिती S या अक्षराने दाखवलेली आहे. म्हणजे F2च्या ऐवजी तिथे सूर्याच्या स्थितीला काय म्हटलं आहे? S म्हटलेलं आहे. बरोबर आहे. मग दुसरा नियम काय सांगतो? ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते. मग एखादा ग्रह सूर्याभोवती फिरत आहे, जसं इथे दाखवलं आकृतीमध्ये पहा, ग्रह हा निळ्या रंगाचा ग्रह आहे, तिथे A बिंदू दाखवला आहे. बरोबर आहे. आता हा ग्रह सूर्याच्या भोवती फिरत आहे. तर ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही जी आहे A पासून S पर्यंतची. बरोबर आहे. तर ही रेषा समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते. याचा अर्थ जेव्हा हा ग्रह प्रवास करत करत A पासून इकडे Fकडे आला, नंतर पुन्हा D पर्यंत गेला, तर या ग्रहाच्या परिभ्रमणामुळे या ठिकाणी जे क्षेत्रफळ तयार होते त्यातले क्षेत्रफळाचे 3 भाग तुम्हाला निळ्या रंगाचे दाखवले. त्यातला पहिला आहे 1 नंबरचा निळा भाग, नंतर 2 नंबरचा आणि 3 नंबरचा. आता यांचं जर क्षेत्रफळ काढलं तर 1 आणि 2चं क्षेत्रफळ सारखं आहे, 2 आणि 3चं क्षेत्रफळ सारखं आहे, 3 आणि 1चं पण क्षेत्रफळ सारखं आहे. हा झाला दुसरा नियम. तिसरा नियम काय सांगतो? सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो. म्हणजे ग्रहाचा आवर्तकाल T आहे. ग्रहाला फिरण्यासाठी किती वेळ लागतो? T. आणि सूर्यापासून त्याचं अंतर जर R असेल, म्हणजे त्याची त्रिज्या, लंबवर्तुळाकार या वर्तुळाची त्रिज्या R, ते झालं सूर्यापासूनचं सरासरी अंतर. म्हणजे आता पहा, इथे जर पाहिलं तर ग्रह सूर्यापासून A बिंदूवर अत्यंत जवळ आहे, E बिंदूवर सर्वात जास्त आहे आणि D बिंदूवर सर्वात मध्यम अंतरावर आहे. पण मग या तिन्ही अंतरांचा जर विचार केला आणि सरासरी अंतर काढलं तर ते किती समजायचं आपण? R.
म्हणून टीचा वर्ग समानुपाती आरचा घन, म्हणजेच टीचा वर्ग भागिले आरचा घन बरोबर स्थिरांक म्हणजे के आलेला आहे. यावरून केपलरचा तिसरा नियम या ठिकाणी सिद्ध होतो. अशा प्रकारे केपलरने त्याचे स्वतःचे नियम मांडले आणि मग त्यानुसार ही संकल्पना स्पष्ट केली. आता न्यूटनकडे परत वळूया आपण. न्यूटनने एक सिद्धांत मांडला. त्या सिद्धांताला न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन असं म्हणतात. मराठीमध्ये याला न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत असं म्हणतात, जो पान नंबर 4 सर्वात वर दिलेला आहे. या सगळ्या केपलरच्या नियमांचा अभ्यास न्यूटनने केला आणि केपलरच्या नियमांना जेव्हा त्याने पुष्टी दिली तेव्हा त्याला हा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडता आला. जर त्याने केपलरला समजून घेतलं नसतं तर कदाचित न्यूटनला सुद्धा हा वैश्विक गुरुत्वाचा सिद्धांत मांडता आला नसता. या सिद्धांतानुसार न्यूटनला असं म्हणायचं होतं, न्यूटनने असं सांगितलं होतं की या ठिकाणी पहा, मध्यभागी एक आकृती दिलेली आहे 1.5 दोन वस्तूमधील गुरुत्वीय बल. न्यूटनने या सिद्धांताद्वारे स्पष्ट करून दाखवलं. यामध्ये त्यांनी काय केलं, M1 आणि M2 अशा वस्तुमानाच्या दोन वस्तू घेतल्या आणि त्या विशिष्ट अंतरावर ठेवल्या. समजा त्यांच्यामधील अंतर D इतकं आहे, D फॉर डिस्टन्स, आणि त्या वस्तूंचे वस्तुमान M1 आणि M2 असे आहे. या दोन वस्तूमधील न्यूटनच्या मते गुरुत्वीय आकर्षण बल हे F खालीलप्रमाणे लिहिता येते. आता या दोन वस्तू वेगवेगळ्या ठिकाणी आहेत, एकमेकांपासून अंतरावर आहे, पण न्यूटनचं असं म्हणणं आहे की या सृष्टीमधील प्रत्येक वस्तू तिच्या सभोवतालच्या दुसऱ्या वस्तूला स्वतःकडे खेचत असते. आज मी तुमच्यापासून दूर आहे, तुम्ही तुमच्या घरी आहात, मी माझ्या घरी आहे, आपल्यामध्ये अंतर खूप आहे, पण याचा अर्थ असा नाही की आपल्यामध्ये आकर्षण नाही. मी माझ्या विशिष्ट वैश्विक गुरुत्वबलाने तुम्हाला माझ्याकडे ओढतो आहे आणि तुम्हीसुद्धा विशिष्ट गुरुत्वबलाने मला तुमच्याकडे ओढतात. हां, हे बल खूप क्षीण असते, त्यामुळे मी खरोखर तिथे तुमच्या घरापर्यंत येऊ शकत नाही किंवा तुम्ही माझ्या घरापर्यंत येऊ शकत नाही. परंतु आपल्यामध्ये काही ना काही परिमाणाचं एक विशिष्ट वैश्विक गुरुत्वबल आहे, हे नक्की. हे या सिद्धांताद्वारे न्यूटनने समजावून सांगितलं आहे. म्हणून त्यांनी आपल्यामध्ये असलेलं हे जे वैश्विक गुरुत्वीय आकर्षण बल आहे हे Fच्या सूत्राने दाखवलं आहे. म्हणून त्यांनी सांगितलं F इज प्रपोर्शनल टू M1 इंटू M2 अपॉन Dचा स्क्वेअर, म्हणजेच F बरोबर G गुणिला M1 M2 भागिला Dचा वर्ग. यामध्ये G हा स्थिरांक आहे आणि त्याच स्थिरांकाला वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक असे म्हणतात, म्हणजे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. G हा कोण आहे, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. राईट, आलं लक्षात तुमच्या? बघा, ही संकल्पना साधी आहे, पण न्यूटनने गणितीय पद्धतीने मांडली. तुम्ही म्हणाल हे काय सर, विज्ञान शिकवतात आणि गणिताचं सांगतात. पण बघा, गणित हा प्रत्येक शास्त्राचा कणा आहे. गणिताशिवाय कोणतंही शास्त्र आपल्याला शिकता येणे शक्य नाही. म्हणून गणिताला विसरून आपल्याला शास्त्र किंवा सायन्स शिकता येणार नाही. म्हणून या गणिताचा कंटाळा आपल्याला येऊन चालणार नाही. आपल्याला गणितीय माध्यमातूनच शास्त्रीय संकल्पना शिकायच्या असतात. आणि भौतिकशास्त्र हा विषयच तसा आहे. भौतिकशास्त्रामध्ये तुम्हाला गणिताची साथ प्रत्येक ठिकाणी हवी असते. भौतिकशास्त्रातली अशी कोणतीच संकल्पना नाही, कोणतंच गणित नाही भौतिकशास्त्राचं की ते आपल्याला समजून घेता येईल. आपल्या सभोवती घडणाऱ्या छोट्या छोट्या साध्या साध्या ज्या क्रिया आहेत, ह्या क्रियासुद्धा गणितीय संकल्पनेतून आपल्याला समजावून घेता येतात. एक साधं उदाहरण जर घ्यायचं झालं तर मी तुम्हाला सांगतो, झाडावरून वाळलेलं पान घरंगळत खाली येते. आता या खाली पडणाऱ्या पानाचा वेग किती हा काढायचा असेल तर इथे मग आपल्याला गणिताचीच मदत घ्यावी लागेल. गणिताच्या माध्यमातून आपण त्याचा वेग काढू शकतो, त्याचा वेळ काढू शकतो, त्याचं वस्तुमान काढू शकतो. म्हणून गणित हा विज्ञानाचा
सख्खा मावस भाऊ आहे असं आपण म्हणायला हरकत नाही. आपलं आणि आपल्या मावशीच्या मुलाचं जसं नातं असतं अगदी तसंच नातं विज्ञानाचं गणिताशी असते. आलं लक्षात सगळ्यांना? चला तर आपण आज एक चांगल्या संकल्पना शिकलो. उद्याच्या तासामध्ये आपण यापुढील अजून भाग पाहणार आहे. पण त्यापूर्वी उद्याच्या तासाला येण्यापूर्वी तुम्ही आज शिकलेला जो भाग आहे हा भाग कमीत कमी 2 वेळ परत वाचन करायचं आहे घरी. आता तुमच्याकडे वेळ भरपूर आहे, तुम्ही दिवसभर घरी आहात, म्हणून तुम्हाला जास्तीत जास्त समजावं, तुम्हाला वाचनाची स्फूर्ती यावी याकरता माझ्याकडून शुभेच्छा. धन्यवाद.